नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो। प्रभाग क्रमांक 13 मध्ये मी आहे आणि ही गर्दी तुम्ही पाहताय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे तीनही उमेदवार आहेत आणि या ज्ञानेश्वर नगर मध्ये ही रॅली जी आहे ती सुरू आहे। प्रचंड अशी गर्दी नागरिकांची, पदाधिकाऱ्यांची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नागरिकांची प्रचंड अशी गर्दी जी आहे ती इथे आपल्याला दिसते। लोक उत्स्फूर्तपणे या प्रचाराला उतरलेले आहेत। प्रचंड अशी गर्दी जी आहे ती इथे ही गर्दी मी तुम्हाला दाखवतो। प्रचंड अशी ही गर्दी या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपल्याला दिसते। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्यांची निशाणी आहे मशाल, त्यांच्यासाठी त्यांचे चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी या संपूर्ण संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर मध्ये प्रचंड अशी गर्दी आहे। या सकाळपासून तुम्हाला माहिती आहे की फक्त दुपारी 1 तास ही रॅली नव्हती, परंतु आता पुन्हा एकदा या प्रचाराला या ज्ञानेश्वर नगर मध्ये गर्दी सुरुवात झालेली आहे आणि प्रचंड अशी गर्दी जी आहे ती आपल्याला दिसतीये। प्रत्येक चाळ असेल, बिल्डिंग असेल, घरोघरी दारोदारी जाऊन या सगळ्या उमेदवारांचा प्रचार जो आहे तो सुरू आहे। ही गर्दी तुम्ही बघता, ही सगळी स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक पदाधिकारी आहेत। आपल्या भागाचा विकास झाला या सर्वांचा विचार करून आपल्याला हॉस्पिटल व्यवस्थित आहेत का, सरकारी नोकऱ्या आहेत का, या सर्वांचा विचार करून
आपल्याला मतदान द्यायचं आहे. येणाऱ्या 15 तारखेला महाविकास आघाडीचे येणाऱ्या आपल्या शेतकरी शिवाय आहे का? आपल्या मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळते येणाऱ्या 15 आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन घाटे मशाल 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 आल्याशिवाय राहत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय असो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो राष्ट्रवादी सर्वजन पक्षाचा विजय असो शिवसेना उद्धव पक्षाचा विजय असो आपली निशाणी मशाल मशाल मशाल. रिपीट कर गरम पाणी प्या, गरम पाणी. रिपीट कर रिपीट कर रिपीट परत कर बोल, परत बोल. स्टार्ट. अरे आपली निशाणी मशाल 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 कोण बंद येत नाही. आल्याशिवाय राहत नाही. शिवसेना उद्धव पक्षाचा विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो राष्ट्रवादी सर्वजन पक्षाचा विजय असो. ताईबाई अक्का विचार करा फक्त मशाल मशाल. अरे अरे तू कुठे झाली घे घेऊन जातो गर्दी दिसली. थांबा थांबा हो दादा थांबा थांबा येऊ देत जरा त्याला उमेदवार नाही द्या ना.
अंडा डाल दीजिए, आओ खुशी खाने के लिए। हो पाटील, काय तुम्ही इथं खिचडी हा आता ते मशाल दिसू दे ना असं शांतता आहे एकटा एकटा आपल्या आले नाही मग आपल्या टेन्शन नाही राहणार. प्रचंड अशी गर्दी आणि आशीर्वाद देण्यासाठी ही संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगरची जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे. या चारही उमेदवारांना शहाजी संपत खुसबे, गणेश संजय दळवी, वैशाली घाटवळ, अनिला अमोल हिंगे यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी ही गर्दी जी आहे, नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. चला सगळ्यांना चला. ही प्रचंड अशी गर्दी आहे या चारही उमेदवारांना समर्थन देण्यासाठी इथे आलेली आहे. साहेब ठाकरे यांचा साहेब ठाकरे यांचा जय असो. या चारही उमेदवारांना मिळणारं प्रेम, मिळणारा प्रतिसाद आणि मिळणारा आशीर्वाद सांगतोय की या प्रभागामध्ये परिवर्तन घडणार.
तुम्हाला मी सांगतो आता या उमेदवारावरून सोबत या सगळ्या गल्ल्यांमधली मध्ये चाललेली गर्दी काहीच नाहीये. प्रचंड अशी गर्दी या ज्ञानेश्वर नगरमध्ये या चारही उमेदवारांना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी झालेली आहे. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मशाल 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 फक्त तरुण तरुण तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. तुमचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर राहू द्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सहाजी संपत कुस्ते साहेब, श्री संजय शंकर दळवी साहेब, सर वैशाली सचिन ठाकूर मोरेताई येत्या 15 तारखेला पुढे होता सुचित बाहेरची गर्दी घ्या. उमेदवारांना जाऊ द्या, उमेदवारांना जाऊ द्या, जागा द्या, जागा द्या. आपल्या उमेदवारांना जागा द्या, जाऊ द्या. चला एक मिनिट आपली समस्या जर सोडवणार असतील तर तरुण जबाबदार उमेदवार आपल्या घरी आलेले आहेत. त्यांना आशीर्वाद तर द्या. पण 15 जानेवारीला त्यांच्या मशाल चिन्हा शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करा. लक्षात घ्या बंधू भगिनींनो, 15 जानेवारीला आपल्याला मशाल हे चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. कुठलीही गफलत होऊ देऊ नका, कुठली गफलत घेऊ नका, भविष्याला बळ पडू नका. लक्षात घ्या नगराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तरुण तडफदार उमेदवार आपल्या दारी आलेले आपला आशीर्वाद देण्यासाठी, प्रत्यक्षात आपल्या दारी आलेले आशीर्वाद देण्यासाठी त्यांना आपल्या आशीर्वाद द्या. आणि त्याचबरोबर ए मन गावात
पब्लिक येऊ दे. इकडे, इकडे. ते 2 शाळे राहिले 12-13 ती घेतली की मी पुढे. यांना जाऊ दे, यांना जाऊ दे. ये पुढे. जा पटकन पुढे. अनिला अमोल हिंगे मॅडम माझ्यासोबत आहेत. मॅडम, लोकांकडे जात आहे आता या प्रभागामध्ये, लोकांच्या डोळ्यांमध्ये एक आशा दिसते तुमच्याबद्दल, एक विश्वास दिसतोय. तो काय सांगतोय विश्वास तुम्हाला? नक्कीच आम्ही फिरतोय. अगदी तुम्ही आमची लोक बघू शकता, अख्खा रस्ता भरलेला आहे. हाच प्रतिसाद आहे आमच्या लोकांचा. लोकांना तुमच्याकडे विश्वास दिसतोय, तुमच्याकडून नक्कीच भरपूर नक्कीच अपेक्षा विश्वास वाटतात. दिसतोय म्हणून तर लोक आमच्या बरोबर आलेली आहेत. त्या विश्वासाला पात्र ठराल तुम्ही सगळेजण. ऑफकोर्स नक्की आम्ही ठरणार आहोत. आशीर्वाद द्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचा उमेदवार पुढे या, उमेदवार. लक्षात ठेवा. देशा पंधरा केला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे महाराष्ट्र सेनेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे या प्रत्येक गल्लीत आणि या प्रत्येक दारोदारी जेव्हा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे हे 4 उमेदवार जात आहेत, प्रत्येकाच्या डोळ्यात एक आशा आहे. प्रत्येक जण या चौघांना आशीर्वाद देतोय. त्यांच्या डोळ्यात एक विश्वास आहे. प्रिय मतदार बंधू भगिनींनो, लक्षात द्या व लक्षात ठेवा. शहाजी, या नगरातील सगळी जनता एका आशेने आणि एका विश्वासाने आता रस्त्यावर उतरलेली आहे तुमच्या चौघांच्या प्रचाराला. त्या विश्वासाला पात्र ठराल का तुम्ही लोक? निश्चितच. मागील 6 वर्षापासून समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रचंड काम, दिवस बघितला नाही, रात्र बघितली नाही, पण मागील 6 वर्षापासून कोरोना काळापासून माझ्याकडे एकही माणूस असा नाही की जो मदत मागण्यासाठी आला आणि मोकळ्या हाताने परत गेला. मी जीवाची बाजी लावून, जीवावर खेळून, संसारावरती, घरादारावरती तुळशीपत्र ठेवून मी काम केलेलं आहे. आज ही मी केलेल्या कामाची पोच पावते की एकाही माणसाला न बोलवता ही प्रचंड गर्दी मला आशीर्वाद देण्यासाठी राहिलेली आहे. आणि या गर्दीचं परावर्तन 15 तारखेला मतदान करून प्रचंड बहुमताने आम्हाला चौघांना विजय करणार हा माझा शब्द आहे. आणि माझ्या लोकांना कधीही निराश करणार नाही हा माझा शब्द आहे. या ज्ञानेश्वर नगर आणि या सगळ्या लोकांच्या नजरेत एक आशा दिसतीये, विश्वास दिसतोय. या पॅनलबद्दल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल आणि त्याच्या या उमेदवारांबद्दल, आणि हा प्रतिसाद तुम्ही पाहताय. ही प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहताय. सकाळी प्रचंड गर्दी होती आणि आता देखील या 4ही उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी, आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे सगळेजण, या नगरातील ही सगळी जनता रस्त्यावर आलेली आहे आणि प्रचाराला जी आहे ती उतरलेली आहे. हा जोश बघा, हे डेडिकेशन बघा, हा उत्साह बघा. मशाल
परत ये. आपल्या एरियात होय होय तुम्ही पुढे 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 उमेदवारांना पुढे जाऊ या पॅनलचे आणखीन एक उमेदवार माझ्या सोबत आहेत. संजय दळवी साहेब या तुमच्या अख्ख्या पॅनल बद्दल एक अपेक्षा व्यक्त केली जाते आता या नागरिकांकडून, काय वाटतंय? नागरिकांची मागील 30 वर्षापासून जी फसवणूक होते त्या फसवणुकीचा उद्रेक आज इथं आपल्याला दिसतोय की सर्व नागरिक सर्व मतदार उत्स्फूर्तपणे येऊन आज आमच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांना एक आशा आहे की यांच्याकडून काहीतरी आपल्याला न्याय मिळेल की आत्तापर्यंत जी फसवणूक झालेली आहे प्रत्येक वेळी काहीतरी आश्वासन द्यायचं, भावनिक आवाहन करायचं आणि 5 वर्षानंतर 4.5 वर्ष झाली की पिकनिक काढायची, पार्ट्या द्यायच्या, हा प्रकाराला नागरिक कंटाळलेत आणि म्हणून ते उत्स्फूर्तपणे आमच्या मागे आम्हाला समर्थन करतात. आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती विश्वास दाखवतात, राजसाहेबांवरती विश्वास दाखवत आहेत, शरद पवार साहेबांवरती विश्वास दाखवत आहेत. तुम्ही या चारही उमेदवारांना मिळणारं समर्थन पाहताय, ही गर्दी पाहताय, त्यांच्या डोळ्यात एक या उमेदवारांबद्दल शहाजी संपत कुसबे, संजय दळवी, अनिला हिंगे, वैशाली घाटवळ यांच्याबद्दल एक विश्वास दिसतोय. या सगळ्यांच्या डोळ्यात बऱ्याच अपेक्षा हे सगळे नागरिक व्यक्त करतायत आणि या सगळ्यांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू असा विश्वास या चारही उमेदवारांनी ठाणे लाईव्हशी बोलताना व्यक्त केलेला आहे. हे आपल्याला परिवर्तन करायचं आहे, आपल्याला पाठवायचे आणि आपल्या गावाच्या समस्या सोडायच्या आहेत. कुठची सत्ता नसताना कुठचेही लक्षात घ्या मशाल लक्षात घ्या. मशाल या रिक्षा आपल्या मागे आलेल्या नाशिक जागे खिचून काढलं जातो पण त्यांना साईडला तुझ्या समोर नाही घेऊन साईड सारखं मला खोटून काढतो. क्रमांक 13 आपले उमेदवार मोठे बटन दाबा आणि आपल्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. गेल्या 5 वर्षामध्ये गेल्या 5 वर्षात
सत्ता नसताना स्वतःच्या स्वखर्चाने येणाऱ्या नगरातील प्रत्येक नागरिकांची समस्या सोडवणारा उमेदवार आज आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे. लक्षात घ्या, त्या आपल्या शुभ आशीर्वाद त्यांना द्या. विचार करा, निवडून आल्यानंतर आपल्या नगरातील तरुण तलबदार उमेदवार चारही उमेदवार आपल्या जागे आलेले आहेत. चारही उमेदवार शहाजी गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक समस्या त्यांनी स्वखर्चाने सोडवलेल्या आहे आणि आज ते आपल्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला आलेले आहेत. त्यांना लक्षात घ्या, 15 जानेवारीला मशालीवर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. असे तरुण तलबदार उमेदवार आपल्या दारी आलेले आहेत. त्यांना आपले आशीर्वाद द्या. आपले प्रश्न, आपली समस्या जर सोडवायची असेल, महानगरपालिकेमध्ये जर फक्त आपल्याला न्यायचं असेल तर तरुण तलबदार उमेदवार आपल्या दारी आलेले आहेत. आपले आशीर्वाद आहेत त्यांच्याबरोबर. त्यांना 15 जानेवारीला मशालीवर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. लक्षात घ्या, तरुण तलबदार उमेदवार आज आपल्या दारी आलेले आहेत. आपला आशीर्वाद घेणार आहेत. तरुण तलबदार उमेदवार आपल्या दारी आहेत. 14 उमेदवार आपल्या दारी आहेत. त्यांचा शुभ आशीर्वाद, त्यांचा शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. 15 जानेवारीला खर्च करणारा पहिला उमेदवार आहे. नगरामध्ये प्रत्येक नागरिकाच्या समस्या ज्या असतील कोरोना काळामध्ये शहाजी पुस्तक आहे. लक्षात घ्या, येणाऱ्या 15 जानेवारीला त्यांना मशालीवर शिक्का मारून विजय करायचा आहे. लक्षात द्या, गेल्या 5-6 वर्षापासून कुठली सत्ता नसताना आपल्या स्वखर्चातून खर्च करणारा पहिला उमेदवार आज आपल्या दारी आलेला आहे. आणि तो आशीर्वाद तुमच्या दारी ठेवा आणि येणाऱ्या 15 जानेवारीला लक्षात द्या, मशालीवर शिक्का मारा म्हणजे ते पूर्ण बहुमताने निवडून येतील. चारही उमेदवारांना लक्षात घ्या, बंधन करील चारही मशीनवर बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यासाठी एक तुम्हाला सूचना देतो की चारही मशीनवर मशालीवर शिक्का मारून आपले चारही उमेदवार सर्वांनी असं करू नका. पुढे गेला जेव्हा 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 या काका
तंत्र झाले आपल्या सर्वांची निशाणी कोण म्हणतो येणार काही माहिती आता विचार करा फक्त आणि येत्या 15 तारखेला मशालीवर मारा शिकला लक्षात ठेवा. येत्या 15 तारखेला मशाली समोरील मतदान दाबून भरघोस मताने आपल्या उमेदवारांना विजयी करायचं आहे. लक्षात ठेवा. मशाल 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 आपले लाडके उमेदवार आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. फक्त उमेदवार माहीत झाले फक्त उमेदवार बाकी कोण नाही येणार फक्त उमेदवार नाही यार ऐका ना हे बांधलंय त्यांनी आता परिचय पत्र संपल्याने कृपया परिचय पत्र घेऊन या. पाठीमागच्या गल्लीमध्ये परिचय पत्र मिळवलेले दिसून आले. कमी पत्र असेल तर कृपया हॅलो स्पीकर वाले माईक माझ्याकडे आहे. कृपया प्रिय मतदार बंधू भगिनी आपल्या भेटी आपला आशीर्वाद देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार आपल्या भेटी झालेले त्यांना आपल्या नेत्याच्या द्वारे आपले आशीर्वाद द्यायचे सुशिक्षित उमेदवार माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले अशा या तरुण जबाबदार उमेदवारांना भरघोस मतांनी पत्रकारांना जाऊ द्या. पत्रकार बांधवांना जाऊ द्या. पत्रकार बांधवांना जागा द्या. कुठेही काही गडबड करू नका. शांततेने जावा. अमर अरे या चारही उमेदवारांवर स्वागत झालेलं आहे. मशाल जी आहे ती चौथं पुढे ना पुढे ना इथे या
आपल्या नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आपल्या भेटी झालेले आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेले येत्या 15 तारखेला मशाली समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. प्रिय मतदार बंधू भगिनींनो, प्रिय मतदार बंधू भगिनींनो, आपल्या भेटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आपल्या भेटी झालेले प्रभाग क्रमांक 13 मध्ये गटाचे उमेदवार गणेश पुष्पे, ब गटाचे उमेदवार अनिलाताई हिंगे, क गटाचे उमेदवार गटाचे उमेदवार संजय शंकर दळवे आपल्या भेटी झालेले अशा या तरुण दडपदार उमेदवारांना आपल्या गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी भरघोस मतांनी विजय करून पाठवायचे. अनेक सत्ताधारी पक्ष आहे, मात्र कुठे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय दिसत नाही. हा जनसमुदाय जो आहे हा चालू ठेव 2 मिनिटं सर चालू ठेव. काय सांगाल? कनेक्ट कर ना. प्रचंड जनसमुदाय हा केलेल्या कामाची पोचपावती आहे. मागील 6 वर्ष आम्ही सर्व उमेदवार जे प्रचंड मेहनत करत होतो, खास करून संत ज्ञानेश्वर नगरमध्ये मागील 6 वर्षापासून समर्थ फाउंडेशनच्या मार्फत प्रचंड काम केलेलं आहे. विना पक्ष, विना पद, विना कोणत्या गोष्टीच्या पाठिंबीशिवाय स्वखर्चाने कामाचं प्रचंड आपण स्वरूप ज्ञानेश्वर नगरमध्ये जे दाखवलं लोकांना, त्या कामाबद्दल जो लोकांचा प्रचंड माझ्यावरती विश्वास आहे तो व्यक्त करण्यासाठी आज हा भव्य समुदाय जमलेला आहे. आणि नक्कीच याचं परावर्तन प्रचंड मताधिक्याने आम्ही 4 उमेदवार लवकरच निवडून येऊ. 15 तारखेला तुम्हाला हे दिसून येईल. हा प्रभाग आहे, एखाद्या वेळेस याला बालेकिल्ला मानला जातो सत्ताधाऱ्यांचा. असं असताना आपण निष्ठावंताची लढाई लढत असताना तुम्ही कुठेतरी या विभागात उभे राहत असतात. विभागाची परिस्थिती नेमकी काय आहे सध्याच्या परिस्थितीत? प्रचंड ही प्रस्थापितांविरुद्ध ही विस्थापितांची लढाई आहे. आमच्या समोर जे आहेत ते प्रस्थापित आहेत. 15-15, 20-20, 25-25 वर्ष ते प्रस्थापित झालेले आहेत. पण त्याच कारणास्तव प्रस्थापितांना आता विस्थापित करण्यासाठी विस्थापित प्रस्थापित होणार आहेत. लवकरच हे तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेला दिसून येईल. नक्की काय परिस्थिती आहे, हे का हे सगळे उमेदवार लढतात, ही एक छोटीशी एक झलक आहे ती मी दाखवतोय. मला वाटतं मी साई कृपा सदन चाळीमध्ये जाण्यासाठी हा साधा रस्ता देखील नाहीये. हीच परिस्थिती अख्ख्या ज्ञानेश्वर नगरमध्ये आहे. या अशाच चाळींची परिस्थिती आहे. इथे जाण्यासाठी ही परिस्थिती आहे. म्हणजे शहाजी माझ्यासोबत हे 4ही उमेदवार आहेत. संजय दळवे आहेत, अनिला हिंगे मॅडम आहेत, घाटवळ मॅडम आहेत. शहाजी ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती आहे चालण्यासाठी. अतिशय धोकादायक परिस्थिती आहे ही. दळवी साहेब काय सांगाल? ही धोकादायक परिस्थिती डोळ्यांनी पाहताय तुम्ही या अख्ख्या प्रभागाची झालेली. यांनी फक्त हीच कामं केली, आश्वासित लोकांना केलं, काम केलेलं नाही. आलेले फक्त ठेकेदारी हाच यांचा उद्देश होता. दरवर्षी हीच गटर तोडायची, तीच अर्धी बनवायची, पूर्ण कामाचं बिल काढायचं आणि गब्बर व्हायचं. नागरिकांची यांना काही देणं घेणं पडलेलं नाहीये. त्याचं उदाहरण म्हणजे आज तुम्ही अख्ख्या ज्ञानेश्वर नगर जर विभाग फिरलात तर तुम्हाला गटारांची, रस्त्याची, शौचालयाची अवस्था, शौचालयासारखी जी सुविधा आहे ती देखील हे देऊ शकले नाहीत. म्हणून नागरिकांनी जो उत्स्फूर्तपणे आम्हाला जो समर्थन करतायत, पाठिंबा देत आहेत, हे त्याचं प्रतीक आहे. आपण अख्खा ज्ञानेश्वर नगर फिरून पहा. खरोखर म्हणजे नागरिक कंटाळलेले आहेत. विकास फक्त यांच्या कागदावर दिसतो आणि पूर्ण एरिया भकास करून टाकलेला आहे. शहाजी माझ्यासोबत आहे. शहाजी ही डोळ्यांनी आता आपण परिस्थिती बघतोय. आता बऱ्याच गल्ल्या मी फिरलो, हीच परिस्थिती आहे. मागील 5 ते 6 वर्षापासून हीच परिस्थिती आहे. इथेच 6 महिन्यापूर्वी एमएससीबीच्या एवढ्या केबल लोंबकळत होत्या. स्वखर्चानी माणसं लावून त्या केबल काढलेल्या आहेत. अजूनही प्रत्येक चाळीमध्ये ह्या चालू करंटवाल्या केबल तशाच लटकत आहेत. पण आपण त्याही काढायचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत.
ह्या गल्लीचं गेट वगैरे ही कामं जी केलेली आहेत, ही केबल ही सगळी स्वखर्चाने मी केलेली आहेत. परंतु ज्यांच्याकडे हे लाखो करोडोचे टेंडर आहेत त्यांना ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ह्याच्यासाठीच लोकांनी आता ही लढाई हातामध्ये घेतलेली आहे. आमच्या हातात हे राजकीय निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक पूर्णपणे लोकांनी हातात घेतलेली आणि याचा निकाल लोकच लावतील येणाऱ्या 15 तारखेला आणि त्याचा विजय 16 तारखेला तुम्हाला दिसून येईल. परिस्थिती आहे म्हणजे मला चालताना देखील अतिशय धोकादायक अशी ही परिस्थिती आपल्याला दिसते. दळवी साहेब काय बोलायचं बोला. बघा, निवडणुका ह्या मागे 2012 पासून 2017 या पॅनल पद्धतीने निवडणुका होत होत्या. पॅनल पद्धतीच्या निवडणुकीमध्ये सरकारने एक धोरण ठरवलं होतं की नगरसेवक 2 नगरसेवक जे दिले होते की नागरिकांना एक ऑप्शन होता की तुम्ही काम कोणत्याही नगरसेवकांकडे जाऊन करू शकता. पण इथे टक्केवारीमध्ये अडकलेले जे नगरसेवक आहेत त्यांनी वार्डाचे तुकडे पाडले, आपापल्या वार्डाचे तुकडे पाडले आणि सांगितलं हा ड माझा आहे, तुझा आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी असते की जो वार्ड आहे, चारही वार्ड संपूर्ण प्रभागाचे 4 नगरसेवक असताना या लोकांनी वाटण्या करून घेतल्या. कशासाठी? तर टक्केवारी, आपापले हे हिस्से घेण्यासाठी या गोष्टी केल्यामुळे आज वार्डाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. एखादा चांगला नगरसेवक काम करत असेल तर त्याच्याकडे कोणत्याही नागरिकाने, प्रभागातील कोणत्याही मतदाराने जाऊन त्याचा न्याय, त्याच्यावर होणारा अन्याय याला वाचा फोडायची असते. पण या लोकांना नागरिकांचा किंवा मतदारांचा विचार न करता स्वतःसाठी आम्ही केलेला खर्च, नागरिकांनी तुम्हाला खर्च करायला सांगितला नव्हता, तुम्ही त्यांना पाळताना न्यायला सांगत नाहीत. त्यांना फक्त एक सुविधा असते, शौचालय असेल, पाण्याची सुविधा असेल, गटर असेल, ह्या सुविधा देखील देऊ शकले नाहीत. म्हणून नागरिकांनी आज उत्स्फूर्तपणे आज आमच्या मागे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या मागे ठामपणे उभे आहेत. याचा मी खरोखर नागरिकांना धन्यवाद देतो की अशा लोकप्रतिनिधींना खरोखर घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आणि ही येत्या 15 तारखेला नागरिक नक्कीच त्यांना घरी बसवतील. वाटण्या करून टक्केवारी कमावणाऱ्यांना घरी बसवलंच पाहिजे. धन्यवाद. अँटी करप्शन मार्फत चौकशी करणं गरजेचं आहे की आयुक्तांना माझं जाहीर आव्हान आहे की हा जो करोड रुपयाचा निधी आहे, शासनाला आवाहन करतो की हा करोड रुपयाचा जो निधी ह्या विभागामध्ये आला तो गेला कुठे. आज तुम्ही परिस्थिती पाहताय की त्याच्यामध्ये गटाराची व्यवस्था काय, शौचालयाची अवस्था आहे, रस्ते तर आपल्याला चालू शकत नाहीत आणि आता खोदून ठेवलेले आहेत. निवडणुकीच्या तोंडावरती रस्ते खोदून ठेवले आहेत. प्रशासन, ठाणे महापालिकेचं प्रशासन झोपलंय का की आचारसंहिता जाहीर झालेली असताना जर तुम्ही रस्ते खोदायला देता कसे? माननीय आयुक्तांना माझी विनंती आहे की आपण याची खरोखर चौकशी करा. अँटी करप्शनच्या मार्फत चौकशी होणं गरजेचं आहे की हा करोड रुपयाचा जवळजवळ 100 ते 150 कोटीचा फंड माझ्या माहितीप्रमाणे ठाणे महापालिकेला वर्ग झालेला आहे. हा गेला कुठे? याची चौकशी अँटी करप्शन मार्फत चौकशी होणं अपेक्षित आहे. घाटवळ मॅडम, परिस्थिती पाहताय, बदलू शकाल ही परिस्थिती? नक्की बदलू. मी तर महिलांना म्हणते की तुम्ही लाडक्या बहिणी म्हणताय तर तुमच्या भावाने काय केलंय? जे उमेदवार होते आधीचे 8 वर्षापूर्वीचे त्यांनी काय तुमचा विकास घडवला ते तुमच्या घरोघरी आम्ही येऊन प्रत्येक नेता आम्ही चौघं पण बघत आहोत. प्रत्येक जण आपली प्रॉब्लेम्स आम्हाला शेअर करतायत की प्रत्येक जण अशा दरवाजावरती येऊन वोटिंग आम्हाला द्या, वोटिंग आम्हाला द्या. आणि म्हटलं आम्हाला एकदा संधी देऊन बघा, आम्ही संधीचं तुमच्या सोनं करून टाकू.
ठिकाणी पाणी, पण या बेसिक सुविधा इथे नाही आहेत. अशी परिस्थिती आहे इथे आहे. आपण त्याच्या 15 तारखेला मतांच्या विरोधात त्यांना भरघोस आशीर्वाद द्यायचा आहे. येत्या 15 जानेवारीला त्यांना मशाल सभेतून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. प्रिय मतदार बंधू भगिनींनो, आपल्या भेटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आपल्या भेटीसाठी आपला आशीर्वाद आपल्या सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना ठाणे महानगरपालिका समोर आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रचंड बहुमताने विजय करून पाठवायचे आहे. आपली निशाणी मशाल 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 पे मारने का चिन्ह. तेव्हा ते दिसणार, नंतर दिसणारच नाही. आपल्या खुर्च्या घेऊन बसणार ते लोक. नागरिकांना बेसिक ज्या गरजा आहेत त्या लागत असतात, मात्र त्याचाच कुठेतरी इथे तुटवडा वाटतोय. या अशा काही गोष्टी आहेत ज्या महिलांना भेडसावत असतात. पाण्याची समस्या आहे, गटारची समस्या आहे, त्या संदर्भात काय म्हणणार? आता तुम्हीच बघताय इथे लिटरली चालायला खड्डे खोदलेले आहेत, सगळं आहे. वरती वायर्स अशाच लोंबकळलेल्या आहेत, साफसफाई नाहीये, रस्ते असंच घाणेरडे ठेवलेले आहेत. विकास काहीच झालेला नाहीये. विकासाच्या नावाने फक्त निधी घेतात, बाकी काही नाही, काहीच करत नाही. आणि फक्त बिलं काढतात 5-5 करोड 20-20 करोड, कामं काहीच करत नाही. आपण पाहू शकता हो गांधी आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे अधिकृत उमेदवार गणेश पुष्पे अनिला हिंगे, वैशाली राठोड, संजय देवी असे धडाडीचे सुशिक्षित असे उमेदवार आपले आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. अशा या तरुण तडफदार सुशिक्षित उमेदवारांना येत्या 15 तारखेला भरघोस मतांनी विजय करायचा आहे. आपला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. आपल्या गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी ठाणे महानगरपालिका सभागृहावर त्यांना निर्भीडपणे प्रचंड बहुमताने विजय करून पाठवायचे आहे. प्रिय मतदार बांधव भगिनींनो, लक्षात द्या, लक्षात ठेवा. येत्या 15 तारखेला ठाणे महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या. तरी प्रभाग क्रमांक 13 म्हणून प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री शहाजी साहेब पुष्पे साहेब, संजय साहेब, वैशाली जशी काटोल मोडताई, आणि आपण भोगे ताई यांना येत्या 15 तारखेला प्रशांत आपली दिशेने नमस्कार.
चार मुक्काला चार मशाल. ताई दादा झालं ताई एक मिनिट सरकार पुढे डोस लागेल. प्रिय भगिनींनो, लक्षात सुद्धा लक्षात ठेवा. एका प्रकारे त्या प्रकारे ठाणे आलेल्या निवडणुका जाहीर केल्या आणि प्रभाग क्रमांक 13 मधून प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री हाजी संपत पुष्पे साहेब, श्री संजय शंकर नवी साहेब, सो आपल्या व्यवसायासाठी काम करून देऊ. तो आपल्या अधिकार आपण हिंगे जायचे यांना येत्या 15 केला मसाल जिल्हा कमिटी आपण आपली विषय आहे मसाल मसाल मसाल. अरे आपली निशाणी, अरे आपली निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, राष्ट्रवादी सर्वजन पक्षाचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. प्रिय मतदार बांधवांनो, लक्षात असू द्या, लक्षात ठेवा. येत्या 15 गेला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आपले भेटीसाठी आले तरी श्री शहाजी संपत पुष्पे साहेब, श्री संजय शंकर नवी साहेब, जो वैशालीसाठी घटना बोलले तो महिला कमल भुकेले यांना येत्या 15 गेला प्रशांत जिल्ह्यासमोर भरपूर विजय करा विजय करा विजय करा. आपला विषय आहे मशाल मशाल मशाल. श्री शहाजी पुष्पे साहेब मंगेश लोकांचे दिवे विजवायचे. निधी केलाय. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद त्याच्याबरोबर आहे. त्यांच्या तुम्ही जर ठरवलं तर आरामशीर निवडून येऊ शकता. चारही उमेदवार म्हणून त्यासाठी बांधव गाडीला तुम्हाला मशाल येऊ शकतात.